तुम्हाला सांगेन की काळानुरूप काही सुधारणा कराव्या लागतात आणि वक्फ बोर्ड जे आहे ते त्या काळामध्ये जे काही निर्माण झालं त्याचा हेतू त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या समोर काही प्रश्न त्या काळात निर्माण झाले असतील की जे लोक देश सोडून गेलेले आहेत किंवा जातीय दंगे निर्माण झाले, देशाची फाळणी झाली, त्यामुळं लोक गावं सोडून इकडची तिकडं झालेली होती आणि काही लोक परत येतील, त्यांच्या मूळ जमिनीवरती येतील, मूळ गावामध्ये येतील आणि त्यांना आपल्याला देता येतील. परंतु अनेक जमिनीचे क्षेत्र नुसतंच वक्फ बोर्डच्या नावावरती खाली पडीक म्हणून राहिलेले आहे आणि त्या सगळ्या जमिनी असतील किंवा रहिवासी जागा असतील त्या उपयोगात येणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय हा केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींनी घेतलेला आहे. परंतु आपल्या देशामध्ये कोणतीही चांगली सुधारणा आणा त्याला राजकारणाच्या चष्म्यातूनच बघण्याची एक मानसिकता या देशातल्या राज्यकर्त्यांची निर्माण झालेली आहे. म्हणून मला वाटतं ह्या विधेयकामध्ये सुधारणा होणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न आहे की राज्य सरकार म्हणतं की सरकार आर्थिक अडचणीचा सामना करतंय, शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही असं उपमुख्यमंत्र्यांनी तर सांगितलंय. मात्र दुसरीकडे बघितलं तर राज्याचे मंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारखान्याला 296 कोटी रुपयाची म्हणजे कर्ज राज्य सरकारनं हे घेऊन दिलेले साखर कारखान्यासाठी. मला कर्जमुक्तीचा विषय मी मगाशी स्पष्टपणाने त्याच्यामध्ये म्हणलं, परंतु मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये देवाभाऊचं सरकार हे संवेदनशील आहे. अगदी जलयुक्त शिवार योजनेपासून अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करण्यापर्यंत 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ करण्यामध्ये राज्यातल्या 46 लाख शेतकऱ्यांची 46,000 कोटी रुपयाची विजेची थकबाकी माफ करण्यामध्ये पर्यंत, दुधाला 5 रुपये अनुदान देण्यापर्यंत, नदीकडच्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी वाढीव होती ती त्याला स्थगिती देण्यापर्यंत अशा अनेक निर्णय सरकारनं घेतलेले आहेत आणि निश्चितपणानं शेतकऱ्याच्या बाजूचं दिलासादायक निर्णय सरकार घेईल आणि घेणार. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आणि मी विनंती करतो आपल्या माध्यमातून हात जोडून राज्यातल्या शेतकऱ्यांना की बाबांनो, तुम्ही आत्महत्या करू नका. हे सरकार तुमच्या बरोबर आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सरकारनं जर तुमचा अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं आम्ही छातीचा कोट करून तुमच्या बरोबर राहू. परंतु कर्जासाठी, सावकारकीच्या कर्जासाठी निश्चितपणानं तुम्ही आत्महत्याचा मार्ग, टोकाचा मार्ग स्वीकारू नका. तुमची लढाई सभागृहामध्ये आणि रस्त्यावरती लढाईसाठी निश्चितपणानं आम्ही सज्ज आहोत. माझी रयत क्रांती संघटना ही सज्ज आहे.